हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। तिथं सुद्धा ज्ञानोबरायांनी हरिमुखे म्हणा हा शब्द द्वंद्वा वापरला, जाणीवपूर्वक आहे का इथं द्वंद्वा वापरला, इथं द्वंद्वा वापरला। ज्ञानदेव म्हणे तरलो द्वंद्वा का वापरला इथंच शंका आली। आपण मागासपासून अडकलोय ते इथंच अडकलोय, द्वंद्वा का वापरला? शांत आहे का? तरलोचा अर्थ असा होतोय मी संसारामध्ये बी तरलो आणि मी परमार्थामध्ये बी तरलो। नाही जमलं का? अजून सांग, देव दोन्हीकडे तरुण तसा देत नाही। देव दोन्हीपैकी एकीकडे कुठं तरी पण बुडावतो एवढं नक्की। जे संसारात तरला बहुतेक परमार्थात तरला नाही, आणि जो परमार्थात तरला तो बहुतेक संसारात तरला नाही। सहज गुरु का सबंध चरित्र वाचा तुम्ही सगळेजण प्रमाण द्याल गड्या तारेल्या जैशाला ह्या जळी दगडात नाही का? हे तुकोबरायांचा गाथा तरला हे मला माहिती आहे, तुकोबरायांचा गाथा तरला हे मला माहिती आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे। पण तुकोबरायांचा गाथा करण्यासाठी देवानं तुकोबरायांच्या 25 गाड्या कर्जाच्या वया बुडावल्या। हे देवाची ते कोण, देवाची ते कोण, देवाची ते कोण देव एका बाजूला तारतो एका बाजूला बुडवतो, त्याचा नियम आहे। ज्ञानोबराय सांगतात गुरुकृपेने एवढा उद्धार झाला, गुरुकृपेने मी एवढा तरलो, संसाराच्या ठाई तरून गेलो आणि परमार्थाच्या ठाई तरून गेलो। ज्ञानदेव म्हणे तरलो कशामुळे तरला? माझा उद्धार झाला। कशाने उद्धार झाला? आता उद्धारिलो गुरुकृपे मी माझ्या गुरुमुळे तरलो। महाराज गुरुमुळे तरलो ही भावना निर्माण झाली आणि शेवट माझ्या मनाला कळालं श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी काहीसा या अर्थाचा चार